मालवण नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मालवणमध्ये काही बैठका आज लावल्या गेल्या होत्या. मालवण नगर परिषदेचे नगराध्यक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या सौ शिल्पा खोत मॅडम आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांची भेटीगाठी घेत आहेत. त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमची स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे. उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत, कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, 18 प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत. हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत, मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. माजी आमदार वैभव नाईकजींना मला या निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत, जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात, ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार याचाही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता. तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे. इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचा कणकवली तालुका, तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची युती आहे, ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो. पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढतायत, एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागतायत. मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला, याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे. ते गप्प कशाला आहेत? तुम्हाला अगर कणकवलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता, तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येता. मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा?
जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का की तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही? मालवण आणि कणकवलीमध्ये अंतर केवढं आहे? तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज, पण ह्या मालवणमध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मागायला लागतात. ह्याचं उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेने तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं, विधानसभेला मतदान केलं, त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता? ह्याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही. विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने, कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत, मतं मागतायत, आशीर्वाद मागतायत, सेवा करण्याची संधी मागतायत, विकास करण्याची संधी मागतायत. पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाहीत. म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं, पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनेनी विरोधात का एक दुसऱ्याला विरोधात मतदान मागायचं? याबद्दल, अशा पद्धतीच्या फसवणुकीबद्दल, अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग बद्दल माजी आमदार वैभव नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण का अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल, मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल, तर मला विश्वास आहे येणाऱ्या 2 तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील. एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं.